हेलो दोस्तों, स्वागत है आपका श्री नासिक दर्शन यूट्यूब चैनल पर। आज मैं आया हूँ नासिक शहर के बहुत ही प्रसिद्ध और बड़े लंबे समय से चले आ रहे इस व्यवसाय पर, जिसका नाम है बुधा हलवाई। इनकी जलेबी पूरे नासिक शहर में प्रसिद्ध है और दूर दूर से लोग इनकी जलेबी टेस्ट करने आते हैं। तो जलेबी के साथ ही इनका फाफड़ा, पापड़ी, आलू वड़ी और कचौरी वगैरह और भी कई प्रोडक्ट हैं जो लोगों को काफ़ी पसंद आते हैं। तो चलिए आपको बताते हैं कैसा है स्वाद और भी जानकारी दें। जिलेबी एकदम छान आहे। आम्ही खास देवळ्यावरून बुधा हलवाईंचं नाव ऐकून ही जिलेबी खायला इथं आलो होतो आणि खरोखर आमच्या गावाकडचे आहेत ते। खरोखर आम्हाला अगदी मन प्रसन्न झालं ही जिलेबी खाऊन। प्लेट आहे खूपच छान। बुधा हलवा ही जिलेबी खूप अप्रतिम आहे, स्वादिष्ट आहे आणि गेल्या 40 ते 50 वर्षापासून आम्ही इथले रहिवासी नाशिकचेच आहोत आणि लहानपणापासून मी येथेच येत आहे जिलेबी खाण्यासाठी। आणि आत्तासुद्धा मी माझ्या मिसेसबरोबर या जिलेबीचा आस्वाद घेण्यासाठी बुधा हलवाई या शॉपमध्ये आलेलो आहे। नमस्कार, मी राजू यादव। तर आमचे जे दुकान आहे 1956 सालीपासून ओपन झालेले आहे आणि जे सगळं प्रोडक्ट आहे ते आपणच सगळे बनवतो आणि हे वर्षात 2 बटाटा जिलेबी असतं, एक महाशिवरात्री आणि एक आषाढी एकादशी। आता येणार आहे 17 तारखेला बटाटा जिलेबी राहील आणि आमच्या इथे जे भाव पण आहे ते रेट ते खूप फार नाही आहे, गिरायकांनाही परवडेल तसं आहे। आणि जसं आळूवडी 340 रुपये, फाफड़ा 300 रुपये, जिलेबी 240 रुपये किलो आहे आणि ड्राय समोसे असतात, कचोरी असतं, लसूण शेव असतं, ते पण 300 रुपये किलो आहेत। आणि असं आम्ही प्लेटनी पण देतो मध्ये खायला गिरायकांना, जिलेबी पापडी, मग ते 20 रुपये प्लेट आहे। काही घ्या, 20 रुपये प्लेट आहे, पापडी, फाफड़ा, जिलेबी 20 रुपये प्लेट, एकदम योग्य भाव आहे। गिरायकांची प्रेम आहे आमच्या आपल्यावर। टेस्ट खूप छान आहे जिलेबीची बी, फाफड्याची पण। आम्ही खूप वर्षापासून इथून नेतोय, खातोय, पण अप्रतिम चव आहे। मी एकच सांगणार, नाशिक म्हणजे बुधा हलवाईची जिलेबी। आले तर नक्की खा, नक्की याची चव घ्या। तो चलिए मित्रों, अब ट्राई करते हैं नासिक के बहुत ही प्रसिद्ध बुधा हलवाई, इनकी जलेबी और पापड़ी। सच में मित्रों बहुत बढ़िया स्वाद। तो जलेबी है वो ऊपर से क्रंची है, अंदर काफ़ी अच्छा वो सिरप का टेस्ट, और बहुत ज़्यादा मीठा नहीं है, बस जितना होना चाहिए मीठा, मीडियम, बहुत अच्छा लगा। महाशिवरात्री आणि आषाढी एकादशीला बटाट्याची जिलेबी असतं आणि ते दिवशी फक्त बटाट्याची जिलेबी असतं, दुसरा काही नसतं, ढोकळा नसतं, पापडी नसती, फक्त बटाटा जिलेबी। सकाळी 6 वाजता चालू होतं, रात्री 10 वाजेपर्यंत चालतो, फक्त बटाटा जिलेबी, महाशिवरात्री आणि आषाढी एकादशी। मित्रों, नासिक शहर का स्ट्रीट फूड, रेस्टोरेंट्स आदि एक्सप्लोर करते हुए हमें कई ऐसे व्यवसाय मिले हैं जो काफ़ी लंबे समय से काम कर रहे हैं और सच में बहुत ही प्रेरणादायी और प्रशंसनीय
ये बात है कि इन्होंने इतने लंबे समय से अपने व्यवसाय को बनाए रखा है और लोगों का इतना प्यार मिला है, और उसका कारण भी ये है कि ये जो लोगों के साथ संबंध हैं और उनको एक अच्छा क्वालिटी का प्रोडक्ट उपलब्ध कराते हैं। बहुत अच्छी बात, बहुत ही एक सकारात्मक भावना। और ये जो शॉप आप देख सकते हैं, इसमें जो ये काफ़ी एक ओल्ड वर्ल्ड चार्म और विंटेज टाइप वाइब्स हैं। ये जो बेंचेस हैं, लकड़ी की बेंचेस, और जो स्ट्रक्चर भी है पुराने समय की आपको याद दिलाता है, तो बड़ा अच्छा लगता आहे। खूपच छान मित्रांनो, आणि खरंच आपल्या नाशिकसाठी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे की इतके व्यवसाय आहेत आपल्या शहरात जे इतक्या दशकांपासून सुरू आहे आणि तेही यशस्वीरित्या सुरू आहे। जिलेबी फार सुंदर आहे, 100 वर्षाच्या पुढली परंपरा आहे, त्यामुळे काय चविष्ट आणि स्वादिष्ट आहे। जिलेबी ही संपूर्ण नाशिकमध्ये फेमस आहे। खूप लांबून लोक या ठिकाणी जिलेबी खायला येतात। ही विदेशातही जाते ही जिलेबी, आणि यांची चव एक नंबर आहे। आणि केव्हाही या गरम जिलेबी तुम्हाला लाईनीत नंबर लावूनच मिळेल, सहज लगेच जिलेबी मिळणार नाही। उपवासाची जिलेबी यांची, बटाटा जिलेबी चांगली असते, बाकीचे पदार्थही यांचे खूप चांगले असतात, म्हणजे चवीला एक नंबर पदार्थ असतात। आणि खूप लांबून लोक या ठिकाणी हा पदार्थ खाण्यासाठी येतात। बोल ना, मला जिलेबी चांगली वाटते। बरं, कशी वाटते बोल जिलेबी कशी? खूपच छान टेस्ट मित्रांनो, आणि जसं यांचं लौकिक आहे त्याप्रमाणे जे प्रॉडक्ट आहे तेही खूप छान स्वादिष्ट, आणि म्हणूनच लोकांचं इतकं प्रेम मिळालं आहे यांना। 1956 पासून यांचा हा व्यवसाय सुरू आहे, आणि नाशिकच नाही तर नाशिकच्या बाहेरही यांची ख्याती आहे। खूप छान। तुम्ही जर नाशिकला आलात तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्यावी, आणि जर नाशिककर असाल तर तुम्ही तर हे खाल्लेलंच असेल यांची जिलेबी, फाफड़ा इत्यादि। मित्रों, जलेबी और पापड़ी के अलावा इनका फाफड़ा, छोटी कचौरी, आलू वड़ी आदि और भी कई प्रोडक्ट हैं जो बहुत पॉपुलर हैं। पास ही में इनका एक और शॉप है जहाँ पे हर प्रकार की मिठाई मिलती है, तो वो शॉप भी हम कुछ देर में ही देखेंगे। तो चलिए मित्रों, आप ट्राई करते हैं आलू वड़ी और छोटी कचौरी और देखते हैं कैसा है स्वाद। मित्रों, इस आलू वड़ी का टेस्ट थोड़ा मीठा है। अब तक हमने जितनी भी खाई है आलू वड़ी वो थोड़ी स्पाइसी होती थी। हमारे घर में भी जो बनती है वो थोड़ी स्पाइसी बनती है, पर ये थोड़ी मीठी है, एक अलग टेस्ट है और क्रंची है, अच्छा स्वाद। चलिए अब ट्राई करते हैं इनकी ये छोटी कचौरी। काफ़ी बढ़िया स्वाद।
नमस्कार. साधारण 1956 ह्या काळामध्ये आमच्या आजोबांनी म्हणजे श्री बुधाजी लक्ष्मण वाघ यांनी जिलेबीचा नाशकात व्यवसाय सुरू केला. त्या काळी जिलेबी ही फक्त सकाळच्या दरम्यानच बनवत जायची नाशिकमध्ये. जिलेबी संध्याकाळी बनवायची सुरुवात आजोबांनी त्या दरम्यान केली. मग जिलेबीबरोबर हळूहळू मग पक्का पेढा, खुर्चनवडी की जी फक्त नाशिकमध्येच मिळते, बासुंदी, श्रीखंड, गुलाबजाम ह्या पण वाहनांचा सुरुवात आजोबांनी त्यावेळेस केला. त्याच्यात 2-3 पदार्थ असे की जे फक्त नाशिकचे स्पेशल असे आहेत. खुर्चनवडी, राघोदास लाडू, पक्का पेढा आपल्याला दाखवतो मी. याच्यात आमची ही आंबा बर्फी ही एकदम स्पेशल अशी असती की ज्याच्यात आम्ही दूध, आंब्याचा पल्प आणि साखर एवढ्याच वस्तू वापरतो. त्याच्यामुळे जेणेकरून आंबा बर्फीला ओरिजिनल चव मिळते त्याची. आपण जेव्हा ती खातो तेव्हा हापूस आंब्या खाल्ल्यासारखी आपल्याला त्याची चव जाणवते 100%. आपल्याला सांगितलं खुर्चनवडी ही आमच्या नाशिकची स्पेशालिटी आहे की जी आपण बनवतो. त्याच्यात रवा, खवा आणि नारळ या पदार्थाचा उपयोग होतो. ती पण चवेला अत्यंत छान असते आणि ती बिगर फ्रीजची सुद्धा 8 दिवस तशीच्या तशी छान राहू शकते. बऱ्यापैकी अजून पक्का पेढा, बेसन लाडू, राघोदास लाडू जो की रवा आणि खवा या लाडूचं वैशिष्ट्य म्हणजे नावाचं वैशिष्ट्य असं, राघव म्हणजे राम आणि रामाचा दास अशा ह्या नावावरनं त्या लाडूचं नाव पडलेलं आहे राघोदास लाडू. तो पण चवेला अत्यंत छान असतो. रवा आणि खव्याचा प्रसादाच्या वेळेस बऱ्याच वेळा गिऱ्हाईक ते लाडू प्रसादाला म्हणून घेऊन जातात. मलई पेढा असतो की जो फक्त प्युअर दुधापासून घोटून मग आपण तो तयार करतो, जेणेकरून गिऱ्हाईकाने खाल्ला का त्याला त्या गोष्टीची चव लगेच जाणवते. ते पण उघड. आपण स्पेशल श्रीखंड बनवतो. श्रीखंडाला पण खूप छान गिऱ्हाईकांना आपण ज्या पद्धतीने बनवतो ते श्रीखंड खूप छान आवडतं गिऱ्हाईकांना. आता सीझन संपल्यामुळे आम्रखंड हे तयार नाही होत. आम्रखंड उन्हाळ्यात आम्रखंडाच्या सोबत एक 5 ते 6 फ्लेवरचे श्रीखंडसुद्धा आपण बनवतो. त्याच्यानंतर बासुंदी असती. ही लच्छेदार बासुंदी आहे की जी त्याचा एक घाणा तयार व्हायला साधारण 2 ते 2.5 तास लागतात. खूप छान पद्धतीने त्याची तयार करण्याची प्रोसेस आहे. तसेच ती चवेला सुद्धा खूप छान लागते. की आपला पारंपरिक पदार्थ म्हणता येईल असा बालुशाही की जो खूप जणांची लहानपणीची एक आठवण असते किंवा आता तो आयटम फारसा कुठे मिळत नाही. तो पण आपल्याकडे खूप छान पद्धतीत तयार होतो की तुम्ही ते बघितलं तरी खायची इच्छा होईल इतक्या छान पद्धतीत बालुशाही तयार होती. सुरपाक झालं किंवा एक नवीन काजू पतिसा म्हणून एक आयटम आहे की जो शुद्ध तुपातला सोनपापडी सारखा असतो तो असतो. शाही गुलाबजाम आहे, काला गुलाबजाम आहे. ही खूप छान पद्धतीने आपण प्युअर खव्यापासून हे गुलाबजाम वगैरे सगळे तयार करतो. त्याच्यामुळे त्याची चव ओरिजिनल खव्यासारखी खूप छान लागते. महत्त्वाचं असं की आपण जी पण मिठाई बनवतो ती एकदम ताजी बनवून ती ताजी गिऱ्हाईकांपर्यंत जाईल याची 100% आम्ही काळजी घेतो. जेणेकरून गिऱ्हाईकाच्या ताटामध्ये आपली मिठाई ही फ्रेश जाऊन त्यांना त्या ताज्या मिठाईचा आनंद घेता येईल या गोष्टीची आम्ही वैयक्तिक जास्त काळजी घेतो. आपली रेग्युलर जिलेबी तर आपली प्रसिद्ध आहे, सगळं गिऱ्हाईकांमुळे आहे. त्यात वर्षातनं 2दा आम्ही आषाढी एकादशी की जी आता 17 तारखेला येणार आहे व महाशिवरात्र ह्या 2 दिवशी बटाट्याची उपवासाची स्पेशल जिलेबी बनवतो आपण. आणि त्या जिलेबी बरोबरच गिऱ्हाईकांना इतर मिठाई पण मग बनवता यावी. मग रताळ्याचा हलवा असतो, उपवासाचे गुलाबजाम असतात, बटाट्याचा एक तिखट चिवडा असतो की जो आपणच बनवतो. आपल्या व्यतिरिक्त तो आता कुठे मिळत पण नाही, कोणी बनवत पण नाही. राजगिरा लाडू असतात, शेंगदाणा लाडू असतात, छान पदार्थ असतात उपवासाच्या दिवशी. ते वर्षातनं आम्ही 2दाच बनवतो फक्त.
आणि मग ह्या व्यतिरिक्त आता पुढे जे सण येत आहे की गणपती आहे, मग गणपतीमध्ये साधारण 8 ते 10 प्रकारचे मोदक आम्ही गणरायाला प्रसादासाठी गिरायकांना देता यावे यासाठी बनवतो, की ज्यात उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, पेढ्याचे मोदक, मँगो मोदक, चॉकलेट मोदक, पिस्ता मोदक असे बरेच प्रकारचे मोदक आपण गिरायकांसाठी उपलब्ध करून देतो ते. अशाच प्रकारे आपण जी मिठाई बनवतो ती 100% शुद्ध व सात्विक पद्धतीने तयार करून गिरायकांपर्यंत ती ताजी पोहोचावी ह्या अनुषंगाने सर्व मिठाई रोजच्या रोज आपण ताजी बनवतो. तर सर्वांनी मिठाईचा जे नाशिकमध्ये आहेत त्यांना तर आग्रह आहेच, पण नाशिक बाहेरचे जेवढे सगळे नवीन कस्टमर आहेत त्यांनी एकदा नक्की दुकानाला व्हिजिट द्यावी व आमच्या मिठाईचा आनंद घ्यावा ही विनंती. मित्रों, नासिक शहर के बहुत ही प्रसिद्ध बुधा हलवाई इस व्यवसाय को हमने भेंट दी. नासिक शहर में हमें कई ऐसे उदाहरण मिले हैं जहां ये काफ़ी लंबे समय से चले आ रहे हैं व्यवसाय और लोगों का भी बहुत प्यार मिलता है उन्हें. तो ऐसा ही एक व्यवसाय बुधा हलवाई जलेबी वाले. तो इनकी जलेबी हमने टेस्ट की, इनकी पापड़ी, छोटी कचौरी, आलू वड़ी वगैरह हमने टेस्ट किए. काफ़ी सारे ही प्रोडक्ट्स काफ़ी अच्छे और स्वादिष्ट. साथ ही में हमने इनके पास ही जो दूसरी शॉप है जहाँ पे मिठाइयाँ बनाते हैं और बेचते हैं वो भी देखा और ओनर ने भी हमसे काफ़ी अच्छे से बात की और हमें जानकारी दी. तो मित्रों, ये जो ऐसे व्यवसाय हैं ये किसी भी शहर के लिए एक गर्व की बात है कि इतने लंबे समय से चले आ रहे हैं और लगभग 70 वर्षों से ये व्यवसाय चला आ रहा है. तो नासिक के लोगों के लिए तो गर्व की बात है ही, पर साथ ही जो लोग नया व्यवसाय शुरू करना चाहते हैं उनके लिए भी काफ़ी प्रेरणादायी है. वो भी काफ़ी कुछ सीख सकते हैं इनसे. और ये केवल एक फूड पॉइंट या एक केवल रेस्टोरेंट या होटल नहीं है, तो ये जो पारंपरिक खाद्य पदार्थ हैं उनको बनाते हैं. तो एक प्रकार से ये संस्कृति के जतन में भी अपना योगदान देते हैं. बहुत ही अच्छा अनुभव, बहुत ही सकारात्मक एक भावना. आप भी यदि नासिक सिटी आते हैं तो एक बार ज़रूर विज़िट करें. बुधा हलवाई जलेबी वाले ये शॉप नासिक शहर के भद्रकाली मार्केट एरिया के पास स्थित है. तो चलिए इसी प्रकार से और एक्सप्लोर करेंगे नासिक सिटी में और यहाँ के पॉपुलर फूड जॉइंट्स आदि. आप बने रहिए श्री नासिक दर्शन यूट्यूब चैनल के साथ. सब्सक्राइब करें और मिलेंगे बहुत जल्द एक नए वीडियो में. धन्यवाद.